नमस्कार. जय शिवराय मित्रांनो. काल सांगितल्याप्रमाणे रात्री उशिरा 12-1च्या आसपास काहीतरी आपले हॉल तिकीट जे आहेत टेट परीक्षेची प्रवेशपत्र ते उपलब्ध झालेले आहेत. त्याची लिंक आपण कमेंट बॉक्समध्ये देऊया. त्याच्यावर जाऊन आपण आपलं रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड जे अर्ज भरताना दिलेला होता त्यावरून आपल्याला ते हॉल तिकीट काढता येईल. आणि बऱ्याच उमेदवारांच्या माझ्याकडे आता समस्या आलेल्या आहेत. सकाळपासून कॉल चालू आहे. तर त्यांचे जे काही सेंटर दिलेले होते म्हणजे चॉईस दिलेली होती 3 नंबर सेंटरची 1, 2, 3. तर 1, 2, 3 सेंटर सोडता 4था सेंटर आलेला आहे. जसं एखाद्यानं नांदेड, औरंगाबाद, परभणी दिला असेल तर त्यांचं नागपूर अशा ठिकाणी सेंटर आलेलं आहे. तर अशा उमेदवारांनी लवकरात लवकर ज्या दिवशी परीक्षा आहे त्याच्या अगोदर 1 दिवस जाऊन त्या ठिकाणी आपलं परीक्षा सेंटर शोधून त्या ठिकाणी स्टे करावं. आणि बाकी पावसा पाण्याचे दिवस आहेत आणि वेधशाळेनं जे आहे ते त्या ठिकाणी जे काही पावसाचा इशारा दिलेला आहे मुंबई पुणेसह पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये पावसाचा इशारा दिलेला आहे. त्यामुळं कोणत्याही गोष्टीमुळं किंवा आयत्या वेळेला आपण जाऊ गड्या म्हणून असं तडजोड न करता त्या ठिकाणी लवकरात लवकर जावं. आणि 1 दिवस अगोदर गेलात किंवा गाडीनं गेलात तर खूप चांगलं, 4 व्हीलर करून गेलात तर चांगलं. कारण आपल्या आयुष्याची ही परीक्षा आहे. याच्यासोबत तडजोड करू नका. 4 पैसे खर्च झाले तरी चालते. आता याच्यामध्ये बऱ्याच युनिव्हर्सिटीचे एक्झाम्स आहेत. BEdचे एक्झाम्स आहेत, नंतर मग YCMUचे एक्झाम्स आहेत. दोन्ही पेपर एका दिवशी आलेले आहेत. बाकी इतर परीक्षा ज्या होत्या त्याच्यामध्ये आपण यश मिळवू शकले, पण YCMU आणि BEdच्या याच्यामध्ये यश मिळू शकलं नाही. पण BEdच्या कुलगुरूंना ज्यांची परीक्षा आहेत त्यांना तुम्ही त्या ठिकाणी विनंती करून तुमचा पेपर तिकडून पोस्टपोन करू शकता तुम्ही. आणि सगळ्यात मोठी गंभीर गोष्ट अशी की ज्यांनी डबल फॉर्म भरला आहे, म्हणजे एखाद्याचं मीडियम चुकलं आहे, एखाद्याचा विषय चुकला आहे, एखाद्याचं काहीतरी थोडीशी नॉर्मल चूक झाली, तर अशा उमेदवारांनी ज्यांना डबल फॉर्म भरला करेक्शन करून तर अशा उमेदवाराला हॉल तिकीटच जनरेट झालेलं आहे. पूर्वी अशा उमेदवारांना 2-2 हॉल तिकीट जनरेट झाले होते. मात्र यावेळेस एकही हॉल तिकीट जनरेट झालेलं नाही. आणि याच्यामध्ये मायनर छोट्या कॅफेवाल्याकडनं चुका म्हणा किंवा नजर चुकीनं आपल्याकडून झालेली चुका म्हणा ती दुरुस्त करण्यासाठी आपण दुहेरी अर्ज भरला आहे, दुसरा अर्ज. आणि त्याच्या पोटी आपण त्याचं भुगतान पण दिलेलं आहे. अर्जाची शुल्क जे आहे त्याचं भुगतान पण केलेलं आहे. तरीही यांनी त्या ठिकाणी डबल अर्ज भरले. त्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेतून छोट्याशा चुकीमुळं परीक्षा देण्यापासून वंचित ठेवलेले आहेत. तर यावर मी रीतसर नंतर बोलेलच. कारण माझासुद्धा पेपर 29 तारखेला आलेला आहे सकाळच्या शिफ्टमध्ये. आणि मी ज्या ठिकाणी राहतो त्याच ठिकाणी आलेला आहे. त्यामुळं मी थोडंसं व्यस्त आहे अभ्यासामध्ये, तुमच्या लक्षात आलं असेल. आणि तुम्हीसुद्धा व्यस्त राहा. तुम्हाला पण 27 तारखेपासून परीक्षा सुरू होत आहेत. आपलं ज्या दिवशी परीक्षा आहे त्या दिवशी आपलं काही सेंटर जे आहे ते शोधून घ्या, जवळच्या मित्रांना विचारून घ्या, काळजीपूर्वक पूर्ण तयारी करा. मी म्हणणार नाही की अभ्यास जोरदार करा, त्यांना आता काही होणार नाही आहे, जो की आपण केला आहे. आणि टेट परीक्षा ही आकलनाची आहे, ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, त्याला काय असा वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही. तरी लढा नक्कीच, खंबीर उभे राहा, आत्मविश्वासानं समोरे जा. जेवढा तुमचा आज आत्मविश्वास ढासळला आहे परीक्षेला घेऊन, परीक्षा दिल्याच्यानंतर किंवा द्यायला गेल्याच्यानंतर अरे हे तर नुसतं चिंधी पेपर होता असं तुम्हाला लक्षात येईल. त्यामुळं जन्मले तेव्हापासून तर आजपर्यंत काय आकलन झालं आहे यावर निर्णय क्षमता, जसं की प्रॉब्लेम सॉल्विंग जसं असं डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, अगदी अशा पद्धतीचा तो पेपर असणार आहे टेट परीक्षा. टेट परीक्षा म्हणजे काय असं वेगळा असं काही वरून उतरणार आहे अशा टाईपचा पेपर नसणार आहे. खूप सोपा इझी असणार आहे. मजा येईल तुम्हाला पेपर सोडताना. सगळ्यांना शुभेच्छा, खूप खूप सदिच्छा. आणि काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट्स करा. जसा वेळ मिळतो तसं मी सोडण्याचा प्रयत्न करेन. आणि ज्यांच्या परीक्षा डबल अर्ज भरला आहे ना त्यांच्या हॉल तिकीट न आल्यामुळे त्या संदर्भामध्ये मी अधिकाऱ्यांना बोलणार आहे आणि त्यावर तोडगा काढण्याचा 100% प्रयत्न करेन. तुर्तास सांगतो धन्यवाद. जय शिवराय. खूप खूप सदिच्छा.